Today we are going to discuss the integration of trigonometric transformation. Before that, we have to know all the formulas of trigonometric function in the integration. The first formula is integration of sin x dx is equal to minus cos x. Second one is integration of cos x sin x. Next, integration of sec square x tan x. Integration of cosec square x minus cot x. Integration of sec x into tan x, that is sec x. Integration of cosec x into cot x minus cosec x. Integration of tan x log of sec x. Integration of cot x log of sin x. Next, integration of sec x, that is log of sec x plus tan x. Integration of cosec x log of cosec x minus cot x. आता हे सगळे जर फॉर्म्युले जर बघितले, मला कोणत्या जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जर इंटिग्रेशन जर घ्यायचं असेल तर त्यानं तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. कोणत्या जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जर इंटिग्रेशनचा जर फॉर्म्युला अप्लाय करायचा असेल तर त्यानं तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. पहिली कंडिशन आहे, कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते सिंगल पाहिजे. सिंगल ह्याचा अर्थ असा आहे, दोन फंक्शन एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये चालत नाहीत. आता ही जी पहिली कंडिशन आहे, कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर सिंगल पाहिजे. ह्याला दोन अपवाद आहेत. पहिला आहे इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स अँड सेकंड वन इज इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मीन्स जर सेक एक्स इंटू टॅन एक्स जर एकमेकांना जर मल्टिप्लाय मध्ये आले तर त्याचं इंटिग्रेशन मला माहित आहे, किंवा हे कोसेक इंटू कॉट हे दोन फंक्शन जर एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये आले तर त्याचं पण मला इंटिग्रेशन माहित आहे. ही जी पहिली जी कंडिशन आहे, कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते सिंगल पाहिजे. ह्याला हे दोन अपवाद आहेत, सेक इंटू टॅन कोसेक इंटू कॉट. अदरवाईज दुसरं कोणतं जरी फंक्शन आलं तर ते सिंगलच पाहिजे, दुसरं फंक्शन त्याच्या मल्टिप्लाय मध्ये चालत नाही. आता ही जी सेकंड कंडिशन आहे, कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर असेल तर ते कंपल्सरी न्यूमरेटरला प्रेझेंट पाहिजे. हे जर आपण फॉर्म्युले जर बघितले, असा कोणताही फॉर्म्युला नाही की ज्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिनोमिनेटरला प्रेझेंट आहे. फॉर एक्झाम्पल इंटिग्रेशन ऑफ 1/sin x dx. आता हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं हे डिनोमिनेटरला आलेलं आहे. मला तर कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते न्यूमरेटरलाच प्रेझेंट पाहिजे. तर या ठिकाणी मला ह्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येत नाही. ही झाली सेकंड कंडिशन. आता जी तिसरी कंडिशन आहे, कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल त्याचा पॉवर कंपल्सरी +1 पाहिजे. परत ह्याला दोन अपवाद आहेत, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स दॅट इज टॅन एक्स. इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स दॅट इज मायनस कोसेक एक्स. म्हणजे स्क्वेअर मध्ये फक्त मला जर सेकचा स्क्वेअर आला किंवा कोसेकचा जर स्क्वेअर आला तर ह्या दोघांचे स्क्वेअर मध्ये जर हे दोघं जर स्क्वेअर मध्ये आले तरच मला त्याचं इंटिग्रेशन घेता येत आहे. अदरवाईज दुसरं कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याचा पॉवर कंपल्सरी +1 पाहिजे. मी रिपीट करतो, जर मला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं जर इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर त्यानं तीन कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. जी पहिली कंडिशन आहे ती आहे, कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते सिंगल पाहिजे. दोन फंक्शन एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये चालत नाहीत किंवा डिव्हिजन मध्ये चालत नाहीत. ही जी सिंगलची जी कंडिशन आहे ह्याला दोन अपवाद आहेत. पहिला आहे इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. जर सेक एक्स इंटू टॅन एक्स हे दोन फंक्शन जर एकमेकांना मल्टिप्लाय मध्ये आले तर त्याचं मला इंटिग्रेशन घेता येत आहे. आणि सेकंड आहे कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. जर कोसेक इंटू जर कॉट आलं तर ह्या दोघांचं मला इंटिग्रेशन माहित आहे, दॅट इज मायनस कोसेक एक्स. जी सेकंड कंडिशन आहे, कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते न्यूमरेटरलाच प्रेझेंट पाहिजे. आणि जी थर्ड कंडिशन आहे, कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पॉवर कंपल्सरी +1च पाहिजे. +1 सोडून जर दुसरा पॉवर आला तर मला डायरेक्ट त्याचं इंटिग्रेशन घेता येत नाही. आता हे जे पॉवर +1 ची जी कंडिशन आहे ह्याला दोन अपवाद आहेत.
पहिला आहे इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स, म्हणजे स्क्वेअर मध्ये मला दोघांची इंटिग्रेशन माहित आहे. एकतर सेकचा स्क्वेअर आला पाहिजे किंवा कोसेकचा स्क्वेअर आला पाहिजे. अदरवाईज कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्याचा पॉवर कंपल्सरी +1 पाहिजे. नाऊ नेक्स्ट, आता कोणत्या जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल त्याचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, त्याच्या अगोदर कोणत्या जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा ते बघू. सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 4x इट इज इक्वल टू, आता जो साइन आहे साइनचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस 4x. हा साइन 4x याचा डेरिव्हेटिव्ह झाला कॉस 4x. ज्यावेळेस मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता त्यावेळेस मल्टिप्लाय मध्ये त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या अँगलचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता. इथं साइनचा अँगल आहे 4x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इक्वल टू कॉस 4x ऍज इट इज इंटू हे 4 कॉन्स्टंट आला त्याला अगोदर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर काढा, नंतर इथे राहणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x जे की कॅन्सल होऊन जाणार आहे. सो dx इंटिग्रेशन ऑफ cos 3x इट इज इक्वल टू, आता हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे सॉरी डेरिव्हेटिव्ह ऑफ cos 3x. नाऊ हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह होता मायनस साइन. या ठिकाणी कॉसचा अँगल 3x होता म्हणून मायनस साइन, याचा पण अँगल 3x घ्या इंटू ज्यावेळेस ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता त्यावेळेस मी मल्टिप्लाय मध्ये कुणाचा तरी डेरिव्हेटिव्ह घेतला होता. कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेताना सुरुवातीला त्याच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला अप्लाय करा आणि मल्टिप्लाय मध्ये जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. या ठिकाणी अँगल 3x आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x इक्वल टू मायनस साइन 3x ऍज इट इज इंटू हे 3 कॉन्स्टंट जर मी बाहेर काढलं dx या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये मी अगोदर डेरिव्हेटिव्हचा त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय केला होता आणि मल्टिप्लाय मध्ये जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता. हा झाला डेरिव्हेटिव्ह ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा. आता याच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं इंटिग्रेशन कसं घ्यायचं, सपोज इंटिग्रेशन ऑफ साइन 8x dx इज इक्वल टू, आता कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर त्यानं 3 कंडिशन सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. पहिली कंडिशन होती कोणतंही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर ते सिंगल पाहिजे. जी सेकंड कंडिशन होती कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल ते कंपल्सरी न्यूमरेटरलाच प्रेझेंट पाहिजे होतं. आणि जी तिसरी कंडिशन होती पॉवर शुड बी +1, त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पॉवर कंपल्सरी +1च पाहिजे, सिंगल पाहिजे. इट शुड बी इन द न्यूमरेटर. आणि थर्ड कंडिशन होती त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पॉवर +1 पाहिजे. आता हे जर साइन जर मी बघितलं हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सिंगल आहे याचा अर्थ ह्याच्या मल्टिप्लाय किंवा डिवाइड मध्ये दुसरं फंक्शन नाही. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. आता हे जर मी साइन बघितलं साइन हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट आहे. आणि जी तिसरी कंडिशन होती ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पॉवर कंपल्सरी +1 पाहिजे, तर हे जे साइन आहे याचा पॉवर या ठिकाणी 1च प्रेझेंट आहे. मग मला साइनचं इंटिग्रेशन घेता येत आहे. साइनचं इंटिग्रेशन होतं मायनस कॉस, फॉर्म्युला आहे साइन याचं इंटिग्रेशन होतं मायनस कॉस. आता या ठिकाणी साइनचा अँगल 8x आलाय म्हणून हे जे मायनस कॉस आहे याचा पण अँगल 8x घ्या. आता डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केलं होतं मी मल्टिप्लाय मध्ये अँगलचा डेरिव्हेटिव्ह घेतला. इंटिग्रेशन मध्ये त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन घेताल सुरुवातीला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करा आणि डिव्हिजन मध्ये
जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह मध्ये अँगलचा जो डेरिव्हेटिव्ह घेतला होता तो मल्टिप्लाय मध्ये घेतला होता. इंटिग्रेशन मध्ये जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेताना डिव्हिजन मध्ये घ्या. इथे अँगल आहे 8x, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 8x इक्वल टू मायनस कॉस 8x ऍज इट इज डिवायडेड बाय 8 कॉन्स्टंट आला त्याला अगोदर डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्या. 8 ला जर मी बाहेर काढलं तर नंतर या ठिकाणी राहणार आहे dx डिवायडेड बाय dx. या ठिकाणी एक कॅन्सल होऊन जाणार आहे. शेवटी आन्सर भेटलं मला मायनस कॉस 8x डिवायडेड बाय 8. फॉर एक्झाम्पल I is equal to tan 4x dx इक्वल टू. आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. याला जर ह्या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय केल्या तर मला डायरेक्ट टॅनचं इंटिग्रेशन घेता येणार आहे. हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सिंगल आहे. सिंगल आहे tan 4x. त्याच्या मल्टिप्लाय डिवाइड मध्ये दुसरं फंक्शन नाही. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. आता हे जे tan 4x आहे हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट आहे. आणि जी थर्ड कंडिशन होती त्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा पॉवर +1 पाहिजे. आता हे जे टॅन आहे या ठिकाणी पॉवर काहीच नाही म्हणजे +1 आहे. ह्याचा अर्थ असा आहे मला टॅनचा या ठिकाणी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करता येते. तर इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स होतं लॉग ऑफ सेक एक्स. इंटिग्रेशन ऑफ टॅन आहे लॉग ऑफ सेक. आता या ठिकाणी टॅनचा अँगल 4x आलाय तर हे जे सेक यायला लागलंय याचा पण अँगल 4x घ्या. सो लॉग ऑफ सेक 4x डिवायडेड बाय हे झालं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. आता डिव्हिजन मध्ये टॅनचा अँगल या ठिकाणी 4x यायला लागलाय त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 4x इट इज इक्वल टू लॉग ऑफ सेक 4x डिवायडेड बाय हे 4 कॉन्स्टंट बाहेर काढा. dx या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. सो लॉग ऑफ सेक 4x + 4 + c. नाउ हियर ह्या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या नाहीत तर अगोदर ह्या 3 कंडिशन ट्रिग्नोमेट्रीचे जे बेसिक फॉर्म्युले आहेत त्यांचा यूज करून प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं म्हणजे फॉर्म्युल्याच्या. आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करा. ज्या वेळेस इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करताल तर डिव्हिजन मध्ये अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या. नाउ लेट्स सी सम एक्झाम्पल्स. Integration of tan square x dx. Now, so let I is equal to ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. आता जर 3 कंडिशन जर ह्या टॅन जर सॅटिस्फाय केल्या तर मला डायरेक्ट टॅनचं इंटिग्रेशन घेता येते, अदरवाइज नाही. पहिली कंडिशन होती ते जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते सिंगल पाहिजे. आता या ठिकाणी हे जे टॅन आहे हे सिंगलच आहे. सेकंड कंडिशन होती कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल इट शुड बी इन द न्यूमरेटर. हे जे टॅन आहे हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट आहे. आणि जी तिसरी कंडिशन होती पॉवर जो आहे पॉवर कंपल्सरी +1 पाहिजे. आता या ठिकाणी टॅनचा पॉवर 2 यायला लागलाय. ह्याचा अर्थ मला टॅनचं इंटिग्रेशन इथे घेता येणार नाही. का तर पॉवर कंपल्सरी मला +1 पाहिजे. पण याच ठिकाणी हे जर सेक स्क्वेअर एक्स dx जर असतं तर स्क्वेअर मध्ये मला दोघांचे इंटिग्रेशन माहित होते. एकतर सेकचा स्क्वेअर किंवा कोसेकचा स्क्वेअर. तर ह्याचं इंटिग्रेशन मला माहित आहे. ह्याचं इंटिग्रेशन होतं टॅन एक्स. आता या ठिकाणी आले टॅन स्क्वेअर एक्स. ह्याचा अर्थ असा आहे हे जे टॅन स्क्वेअर एक्स आहे हे जर मला सेक स्क्वेअर एक्स मध्ये जर ट्रान्सफर करता आलं तर हे जे फंक्शन आहे ह्याचं मला इंटिग्रेशन भेटणार आहे. आता हे ट्रान्सफर कसं करायचं तर ट्रिग्नोमेट्रीचे जे फॉर्म्युले होते त्यांचा यूज करायचा आणि हे जे टॅन स्क्वेअर आहे ते सेक स्क्वेअर मध्ये ट्रान्सफर करा. तर फॉर्म्युला असा होता त्याचा 1 +
tan square x इट इज इक्वल टू sec square x. मला sec square चे इंटिग्रेशन माहित आहे, म्हणून हे जे tan square आहे त्याला मी ट्रान्सफर करायला लागलोय sec square x मध्ये. आता ह्याचा कन्सेप्ट असा आहे 1 प्लस tan square इट इज इक्वल टू sec square. आता या ठिकाणी tan square चा अँगल x यायला लागलाय, म्हणून हे जे sec square आहे त्याचं पण अँगल मी या ठिकाणी x घ्यायला लागलोय. हे जर असं आलं असतं 1 प्लस tan square 4x इट इज इक्वल टू 1 प्लस tan square जर काढलं तर ते येणार आहे sec square. या ठिकाणी tan square चा अँगल x होता, म्हणून मी sec square चा अँगल या ठिकाणी x घेतला. आता या ठिकाणी tan square चा अँगल आहे 4x, मग हे जे sec square x यायला लागले याचा पण अँगल 4x घ्या. सो 4x. नाउ हियर आता हे एक्झाम्पल जर बघितलं तर या ठिकाणी मला फक्त tan square x लागणार आहे, हे 1 लागणार नाही. जे लागणार आहे फक्त या साईडला ठेवा आणि जे लागणार नाही त्याला समोर टाका. आता या ठिकाणी जर हे +1 tan square ला एडिशन मधलं आहे, हे +1 जर समोर गेलं तर त्याचं होणार आहे -1. असं का, तर मला फक्त पाहिजे tan square x. tan square x इथून जर मी सेपरेट केलं, सो tan square x इट इज इक्वल टू sec square x. हे +1 जर समोर गेलं तर या ठिकाणी येणार आहे ते -1 इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे जे tan square x आहे ते आता मला भेटलं sec square x -1. सो sec square x -1 dx इक्वल टू, या ठिकाणी साइन मायनस आहे, प्लस असेल मायनस असेल, प्रत्येकाचे इंटिग्रेशन सेपरेट करा. सो इंटिग्रेशन ऑफ sec square x dx सेपरेट मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 into dx सेपरेट इट इज इक्वल टू सिंगल भेटलं. इट इज इन द न्यूमरेटर, पण sec चा पॉवर या ठिकाणी 2 यायला लागलाय, पण sec square x चे इंटिग्रेशन मला माहित आहे. sec square x चे इंटिग्रेशन होतं tan x. डिव्हिजन मध्ये अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या. या ठिकाणी sec square x याचा अँगल आहे x. x चा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर हे dx dx या ठिकाणी हे कॅन्सल होऊन जाणार आहे. मग x चा डेरिव्हेटिव्ह खाली घ्या किंवा नाही घ्या चालते, पण या ठिकाणी जर 2x असतं तर डिव्हिजन मध्ये मी 2x चा डेरिव्हेटिव्ह घेतला असता, जो की मला 2 भेटला असता. ह्याचा डेरिव्हेटिव्ह 1 भेटायला लागलाय x चा, त्याच्यामुळे हा लिहायची गरज नाही. मायनस 1 into dx, हे dx भेटणार आहे, इंटिग्रेशन ऑफ dx दॅट इज x प्लस c. नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस cos 2x dx. लेट I इट इज इक्वल टू ते गिवन इंटिग्रेशन कन्सिडर करा. आता हे प्लस साइन डिनॉमिनेटरला आलंय, ह्याला हे सेपरेट मला करता येत नाही. सपोज a डिवायडेड बाय x प्लस y इट इज नॉट इक्वल टू a बाय x प्लस a बाय y, ह्याला असं लिहिता येत नाही. प्लस साइन डिनॉमिनेटरला आल्यामुळे हे या ठिकाणी सेपरेट होणार नाही. मग हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, सपोज कन्सिडर करा हे कॉस सिंगलच आहे. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. आता हे जे 1 प्लस कॉस यायला लागलंय हे डिनॉमिनेटरला यायला लागलंय. मग हे 1 प्लस कॉस वर शिफ्ट करता येत नाही किंवा कॉसला वर शिफ्ट करता येत नाही, कारण की हे ऍडिशन मध्ये आले. ऍक्च्युअली असं होतं ते 1 बाय कॉस एक्स इट इज इक्वल टू सेक एक्स. जर मला 1 बाय कॉस जर सेक एक्स लिहायचं असेल तर हे कॉस दुसऱ्याच्या एडिशन मध्ये चालत नाही. हे जर असं असतं 1 प्लस कॉस एक्स. आता या ठिकाणी हे जे 1 बाय कॉस आहे याला मी सेक लिहिलं होतं, कारण की हे जे कॉस आहे हे कुणाच्याही ते एडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये नव्हतं. पण या ठिकाणी जर हे कॉस एक्स जर बघितलं तर ह्या 1 च्या एडिशन मध्ये असल्यामुळे मला 1 बाय कॉस सेक लिहिता येत नाही. मग काय करा, हा हाफ अँगल फॉर्म्युला आहे ट्रिग्नोमेट्रीचा. फॉर्म्युला होता 1 प्लस कॉस 2x इज इक्वल टू
1 प्लस कॉस फॉर्म्युला होता 2 कॉस स्क्वेअर, हाफ अँगल फॉर्म्युला आहे. आता समोरचा अँगल हाफ घ्यायचा. या ठिकाणी कॉसचा अँगल आहे 2x, तर 2x ह्याच्या जर मी हाफ केलं, हाफ करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, इथल्या अँगलला 2 न डिवाइड करा. तर हे जे 2x आहे याला जर मी 2 न डिवाइड केलं तर हे 2 या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे. या ठिकाणी राहणार आहे फक्त x. सो 2 कॉस स्क्वेअर x. आता त्याचे कन्सेप्ट सांगतो मी. सपोज 1 प्लस कॉस 4x. 1 प्लस कॉस फॉर्म्युला होता 2 कॉस स्क्वेअर. आता ह्या समोरचा जो अँगल आहे या अँगलच्या हाफ करा. हाफ करा म्हणजे इथला जो अँगल आहे 4x, हाफ करायचं म्हणजे याला 2 न डिवाइड करा. तर हे जे 4x आहे याला जर मी 2 न डिवाइड केलं तर 2 ने ह्या 4 ला डिवाइड होत आहे. याचा आन्सर येणार आहे 2x. सो 1 प्लस कॉस 4x इट इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर 2x. हे जर असं असतं 1 प्लस कॉस x इट इज इक्वल टू, आता 1 प्लस कॉस फॉर्म्युला होता 2 कॉस स्क्वेअर. आता x याच्या जर मला हाफ करायचा असेल तर x ला 2 न डिवाइड करा. x ला जर मी 2 न डिवाइड केलं तर मला भेटणार आहे x डिवाइडेड बाय 2. सो 2 कॉस स्क्वेअर x डिवाइडेड बाय 2. इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 डिवाइडेड बाय 1 प्लस कॉस 2x, ते भेटलं मला 2 कॉस स्क्वेअर x. सो 2 कॉस स्क्वेअर x dx इट इज इक्वल टू. आता हे जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे हे सिंगल आहे. हे जे फंक्शन आहे सिंगल. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर आणि थर्ड कंडिशन होती पॉवर प्लस 1 पाहिजे. नाऊ हे सिंगल भेटलं. आता सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. त्या अगोदर हा 1/2 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आला त्याला अगोदर इंटिग्रेशनच्या बाहेर काढा. इंटिग्रेशन ऑफ 1/2 मी बाहेर काढलं. सेकंड जी कंडिशन होती ती होती प्रत्येक ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हे न्यूमरेटरलाच प्रेझेंट पाहिजे. आता हे जे कॉस स्क्वेअर एक्स यायला लागलंय हे डिनॉमिनेटर यायला लागलंय, तर परत ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले अप्लाय करा. 1 बाय कॉस एक्स इज इक्वल टू सेक एक्स. याचे कन्सेप्ट असे आहेत. 1 बाय कॉस ते असणार आहे सेक. इथं कॉसचा पॉवर 1 होता म्हणून मी सेकचा पॉवर 1 घेतला. इथं कॉसचा पॉवर जर 2 असता तर सेकचा पण पॉवर मी 2 घेतला असता. इथं कॉसचा अँगल एक्स आहे म्हणून मी सेकचा अँगल एक्स घेतला. म्हणजे 1 बाय कॉस जर सेक मध्ये जर लिहायचं असेल अँगल आणि पॉवर चेंज करायचे नाहीत. अँगल आणि पॉवर चेंज करायचे नाहीत. फॉर एक्झाम्पल 1 बाय कॉस स्क्वेअर 4x इट इज इक्वल टू, तर 1 बाय कॉस ते असणार आहे सेक. सो सेक या ठिकाणी कॉसचा पॉवर आहे 2, सेकचा पण पॉवर 2 घ्या. या ठिकाणी कॉसचा अँगल आहे 4x, मग सेकचा पण अँगल घ्या 4x. तर 1 बाय कॉस ते असते सेक. अँगल आणि पॉवर चेंज करायचा नाही. तर 1 बाय कॉस दॅट इज सेक स्क्वेअर. 1 बाय कॉस सेक पॉवर 2 अँगल एक्स. कॉसचा पॉवर 2 घ्या तर सेकचा पण पॉवर 2 घ्या. इथे अँगल एक्स आहे तर इथं पण अँगल एक्स घ्या dx. न्यूमरेटरला भेटलं. थर्ड कंडिशन होती पॉवर शुड बी प्लस 1. आता या ठिकाणी 1/2 ऍज इट इज, 1/2 ऍज इट इज. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स पॉवर प्लस 1 पाहिजे होता, पण स्क्वेअर मध्ये माझ्याकडे दोघांची इंटिग्रेशन होते. एकतर सेकचा पॉवर 2 आला तरी चालतंय किंवा कोसेकचा पॉवर 2 आला तरी चालतंय. हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. ही जी पॉवर प्लस 1 ची कंडिशन आहे. सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन मला माहित आहे. स्क्वेअर मध्ये माझ्याकडे दोघांची इंटिग्रेशन होते. सेकचा स्क्वेअर आला तरी चालतंय किंवा कोसेकचा स्क्वेअर आला तरी चालतंय. तर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स ते होतं
टॅन एक्स, अँगल चेंज करायचा नाही, इथं सेकचा अँगल होता एक्स म्हणून टॅनचा पण अँगल घेतला एक्स. डिव्हिजन मध्ये अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या, इथे अँगल एक्स आहे, त्या एक्सचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर डीएक्स डीएक्स या ठिकाणी कॅन्सल होऊन जाणार आहे, प्लस सी. Let I is equal to 1 divided by 1 plus cos x dx. पहिली कंडिशन होती कोणतं जरी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असेल तर सिंगल पाहिजे, समजा cos सिंगल आहे, ऍक्च्युअली नाही ते. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. आता हे जे cos आलंय हे डिनॉमिनेटरला आलंय, तर 1 बाय cos ला मला इथं सेक लिहिता येत नाही कारण की हे 1 च्या एडिशन मध्ये आले. मग ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले अप्लाय करा. So 1 plus cos x is equal to 2 cos square x, याचा हाफ करा, x by 2 is equal to 1 divided by 1 plus cos 2 cos square x by 2 dx is equal to 1 by 2 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट आला त्याला अगोदर इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. सो 1 by 2 इंटिग्रेशन ऑफ. सेकंड कंडिशन होती इट शुड बी इन द न्यूमरेटर. आता हे जे कॉस आलंय हे डिनॉमिनेटरला आलंय, तर 1 बाय कॉस ते असणार आहे सेक. सो सेक कॉसचा जो पॉवर आहे तोच सेकचा घ्या, कॉसचा जो अँगल आहे तोच सेकचा घ्या. सो एक्स बाय 2 न्यूमरेटर. पॉवर शुड बी प्लस 1. नाउ 1 by 2 as it is equal to 1 divided by 2 as it is. sec square x इंटिग्रेशन मला माहित आहे, sec square x त्याचं इंटिग्रेशन होतं tan x. सो tan इथे अँगल आहे x by 2, सो tan x by 2 डिवाइडेड बाय अँगलचा डेरिव्हेटिव्ह घ्या, तर अँगल आहे x by 2. सुरुवातीला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा इंटिग्रेशनचा मी फॉर्म्युला अप्लाय करा. डिव्हिजन मध्ये जो अँगल आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या. या ठिकाणी sec square x याचा sec square x याचा अँगल आहे x by 2. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x by 2. नाउ हे 1 by 2 into tan x by 2 as it is. आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह ऑफ x by 2 घेतला तर हा 1 by 2 कॉन्स्टंट याला बाहेर काढा, dx dx कॅन्सल होऊन जाणार आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x by 2 तो येणार आहे 1 by 2. हे डिव्हिजन मधले 1 by 2 मल्टिप्लाय मधले 1 by 2 या ठिकाणी कॅन्सल झाले. या ठिकाणी फक्त राहिलं tan x by 2.